ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 22 गावातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात अडथळे। बहुजन मुक्ती पार्टीचे चंदगड तहसील समोर धरणे आंदोलन। चंदगड तालुक्यातील तब्बल 22 गावांमधील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात गंभीर अडचणी येत आहेत। 1950 पूर्वीचे महसूलचे पुरावे उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नाही। ही कागदपत्रे कुरुंदवाड येथे होती, मात्र 2005 च्या महापुरात वाहून गेल्याने किंवा खराब झाल्याने आज ती उपलब्ध नाहीत। तरी देखील शासकीय अधिकारी 1950 पूर्वीचीच कागदपत्रे सादर करण्याचा आग्रह धरत आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या हक्कावर गदा येत असून या अन्यायाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने चंदगड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचे नेतृत्व प्राध्यापक प्रकाश नाग यांनी केलं। त्यांना अमित सुळेकर, विनायक खांडेकर व राजू पुंडलिक कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी साथ दिली। आंदोलनाला विविध गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सुरुते, कागणी, तुडये, गवसे, निटूर, म्हाळुंगे, सातवणे, बुजवडे आदी गावांमधून कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीची स्थापना 1958 नंतर झाली असल्याने 1950 पूर्वीचे महसूल पुरावे मागणे ही अन्यायकारक अट आहे। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अट शिथिल करावी अथवा 1960 पूर्वीची नोंद ग्राह्य धरावी, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्काचा उपयोग घेता येईल। आंदोलनानंतर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून या प्रश्नावर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। आणि बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योती फुले आणि भारतातल्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मानवंदना करून मी 2 शब्द बोलणार आहे। तर आज या ठिकाणी आम्ही एक दिवसाचं धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे। 1950 पूर्वीचं शासन 7 पाराला नोंद आहे असं पुरावा मागतंय किंवा फेरफार मागतंय। तर त्या ठिकाणी आमचा महाराष्ट्र चंदगड तालुका बेळगाव जिल्ह्यामध्ये विलीन होता आणि महाराष्ट्राची निर्मिती 1960 साली झालेली आहे। त्यावेळेला हे सगळं रेकॉर्ड बेळगाव जिल्ह्यामध्ये असताना आमच्या लोकांची त्यावेळेला इंग्रज सरकारने अजिबात नोंद केली नाही आणि फेरफार पण केला नाही। मग त्या अनुषंगाने आताचा जो तुम्ही हे मागताय पुरावा तो आमच्याकडे अजिबात मिळत नाही आणि तो पुरावा न मिळाल्यामुळे मुलांना वंचित ठेवावं लागतंय। मग पुढचं शिक्षण असो, डॉक्टर असो, प्राध्यापक असो किंवा अन्य इतर ठिकाणी असो, ती मुलं वंचित राहतात। तर त्या ठिकाणी हा अटी शिथिल करून महाराष्ट्रामध्ये किंवा चंदगड तालुक्यामध्ये सर्व मागासवर्गीय मुलांना 1950 पूर्वीचा जो तुम्ही पुरावा मागताय तो रद्द करून नवीन सगळ्या मुलांना दाखले देण्यात यावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी आमचा एक दिवसाचा धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे तो आम्ही करत आहोत। तेव्हा तहसीलदार साहेबांनी या मुलांचा विचार करून ती अट शिथिल करावी आणि त्यांना दाखले देण्यात यावे। जय भीम, जय भारत। आहे की आजपर्यंत आम्ही मागास आहे तर सर्वांनाच माहिती आहे, पण आता जे भावी पिढी चाललेली आहे त्यांच्यासाठी की जे पूर्वीची लोक शिकलेली नव्हती तर आता ती कशी आता सगळेजण सुशिक्षित झाले। मग पूर्वीची लोक आलं नसल्यामुळे ते अद्याप काही लिहून आपण घेऊ शकत नव्हते आणि त्यावेळेमध्ये काय एवढं शिक्षणाचं